सी दिस इज अ व्हेरी नाईस एक्झाम्पल. पहा सर, त्यांनी काय सांगितलेलं आहे, दिस इज द टँजंट, दिस इज द टँजंट अगेन, आणि ही त्यांनी 10 सेंटीमीटर दिलेली आहे, रेडियस 5 सेंटीमीटर दिली आहे. लक्षात घ्या सर. मग रेडियस कुठं आहे, कुणाला रेडियस म्हणायचं सांगा सर. तर OM इज रेडियस. व्हॉट इज द डेफिनेशन? सेगमेंट जॉइनिंग सेंटर ऑफ अ सर्कल अँड लक्षात घ्या पॉइंट, एनी पॉइंट ऑन अ सर्कल इज नोन ॲज रेडियस. सो दिस इज द रेडियस, अगेन दिस इज द रेडियस. आणि ही रेडियस किती आहे सांगा सर? 5 सेंटीमीटर आहे सर. आणि ही सुद्धा किती आहे? 5 सेंटीमीटर आहे सर. लक्षात घ्या. मग आता आपण बघूया सर, ह्याच्यामध्ये आता प्रश्न असा आहे की फाइंड द लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट. ह्याची लेंथ काढायची, काढता येईल सर. ही 10 आहे, ही 5 आहे, आपल्याला ही काढता येईल. पण पायथागोरस वापरायचा जर असेल ह्या ट्रायंगलमध्ये, म्हणजे लक्षात घ्या हा जो रेड ट्रायंगल आहे सर, समजते का बघा सर, हा जो रेड ट्रायंगल आहे हा CM, ह्या ट्रायंगलमध्ये 2 साइड्स आम्हाला माहीत झालेत, हे 10 आहे, हे 5, हे काढता येईल सर. पण त्यासाठी आपल्याला एक अँगल 90 पाहिजे. मग कुठला अँगल 90 आहे ते खूप महत्वाचं आहे. लक्षात घ्या. आणि ते जर नाही समजलं तर प्रॉब्लेम आहे. लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा गोष्ट अशी म्हणावी लागेल की OM इज इक्वल टू ON इज इक्वल टू R इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. म्हणजे हे रेडियस आहे, फिक्स झालं. आता अँगल बिटवीन रेडियस अँड टँजंट इज 90. मग ते तुम्हाला घ्यायला लागेल. मेजर ऑफ अँगल M इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल N इज इक्वल टू 90 डिग्री. काय कारण? टँजंट थिअरम. याला काय कारण लक्षात घ्या सर? टँजंट थिअरम असं त्याला म्हणता येईल. अँगल बिटवीन रेडियस अँड टँजंट इज 90. मराठीत काय म्हणणार? त्रिज्या व स्पर्शिका प्रमेय. त्रिज्या व स्पर्शिका प्रमेय. म्हणजे हा अँगल 90 झाला सर. म्हणजे हे हायपो झालं बघा सर, हे हायपो झालं. मग आता इन ट्रायंगल लक्षात घ्या OMR, इन ट्रायंगल OMR मेजर ऑफ अँगल M इज इक्वल टू 90 डिग्री युझिंग पायथागोरस. लक्षात घ्या. काय सांगतो पायथागोरस सांगा बरं सर. तर पायथागोरस स्क्वेअर ऑफ हायपोथेन्यूस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर 2 साइड्स. मग लक्षात घ्या हायपोटेन्यूस म्हणजे अपोजिट साइड ऑफ 90 इज हायपोटेन्यूस. म्हणजे OR स्क्वेअर, अदर 2 साइड्स OM आणि MR. म्हणजेच लक्षात घ्या आपल्याला OR किती आहे सांगा? 10 स्क्वेअर. OM किती आहे बघा सर? 5 स्क्वेअर इज इक्वल टू MR आपल्याला काढायची आहे. लक्षात घ्या सर. मग 10 स्क्वेअर इज नथिंग बट 100 इज इक्वल टू 25 प्लस MR स्क्वेअर. म्हणजेच काय सांगा सर? हे इकडं आलं. देअरफॉर 100 मायनस 25 इज इक्वल टू MR स्क्वेअर. म्हणजेच MR स्क्वेअर इज इक्वल टू 75. किती आलं बघा सर? MR स्क्वेअर इज इक्वल टू 75 टेकिंग स्क्वेअर रूट. Therefore, MR is equal to root 75. का सांगा रूट 75? कारण या ठिकाणी लक्षात घ्या 81 चा स्क्वेअर रूट 9 येतो सर, आणि 64 चा स्क्वेअर रूट 8 येतो का बघा सर? 64चं वर्गमूळ 8, 81चं वर्गमूळ 9. मग 75 ह्या बिटवीन देम आहे, म्हणजे ह्याचं स्क्वेअर रूट 8 आणि 9च्या मध्ये जे निघत नाही, त्यामुळे 75चं स्क्वेअर रूट 75. आणि मग आता पुन्हा सर काय करायला लागेल? देअरफॉर MR इज इक्वल टू 75 म्हणजे 25 त्रिक 75. देअरफॉर MR इज इक्वल टू 5 रूट 3. MR इज इक्वल टू व्हॉट सर? 5 रूट 3. त्यामुळे हे MR झालं सर 5 रूट 3 सेंटीमीटर. कोणाची काही शंका आहे का बघा सर? त्यांनी सांगितलं होतं MR काढा. मग जस हे 10 आहे, हे 5 आहे, म्हणून हे 5 रूट 3 झालं सर. सिमिलरली हे 10 आहे, हे 5 आहे, इथं पण काढता येईल. मग सिमिलरली एवढंच म्हणायचं. सिमिलरली संपलं. सिमिलरली लक्षात घ्या. इन ट्रायंगल ONR कॉमा NR इज इक्वल टू 5 रूट 3 सेंटीमीटर. फिनिश.
जसं हे केलं तसंच हे लक्षात घ्या. सिमिलरली म्हणजे पुन्हा लक्षात घ्या, जसं आपण हा 90 तसा हा 90 दाखवला. यूज पायथागोरस 10चा स्क्वेअर 5चा स्क्वेअर त्याच्यावर हे काढलं. सिमिलरली एकच शब्द तसेच असं मराठीत वापरायचं. त्यामुळं लेंथ ऑफ द ईच टँजंट सेगमेंट म्हणजे RM इज इक्वल टू RN. देअरफॉर RM इज इक्वल टू RN इज इक्वल टू 5√3 सेंटीमीटर. हे तुमचं इथं उत्तर झालं सर. लेंथ ऑफ ईच टँजंट सेगमेंट इज 5√3 सेंटीमीटर. देअरफॉर लेंथ ऑफ ईच tangent segment is equal to 5√3 सेंटीमीटर. हे झालं. आता अँगल MRO किती पहा बरं सर. MRO हा किती आहे सांगा सर. हा अँगल किती असेल. हा 90 आहे. जर इथे बघितला सर तर ही 5 आहे आणि ही 10 आहे बघा सर. मग अपोजिट साइड ऑफ 30 इज 1/2 ऑफ द हायपोटेन्यूस. मग हे जर तुम्ही बघितलात सर इथं असं दिसतंय आपल्याला की आकडा 2 आपण बघायला लागलोय. लक्षात घ्या की इन ट्रायंगल बरोबर सर. इन ट्रायंगल OMR इथे मी घेतोय सर. इन ट्रायंगल OMR OM ही तर 5 इज इक्वल टू 1/2 इंटू 10. हे 5 हे 10च्या निम्मा आहे बघा सर. म्हणजेच काय सांगा सर. OM इज इक्वल टू 1/2 इंटू OR. हे बरोबर आहे का बघा सर. आणि म्हणजेच काय सांगा सर. तर अपोजिट साइड ऑफ 30 आपल्याकडे सर. आपल्याकडे काय बघा सर. अपोजिट साइड ऑफ 30 is equal to 1/2 into hypotenuse. 1/2 into hypotenuse. बघा सर समजते का. म्हणजे अपोजिट साइड ऑफ 30 OM झाली. हायपोटेन्यूज OR आहेच. म्हणजे लक्षात घ्या OM ही अपोजिट साइड ऑफ 30 झाली. म्हणजे लक्षात घ्या हा बाय कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 थिअरम. बरोबर आहे सर. देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ 30, 60, 90 थिअरम angle MRO is 30 degree. By converse of 30, 60, 90 theorem. By converse of 30, 60, 90 theorem 30, 60, 90 प्रमेयाच्या व्यत्यासानुसार लक्षात घ्या हा अँगल किती झाला 30 झाला सर. दिस इज 30 कारण 30च्या समोरची बाजू कर्णाच्या निम्मी असते. ही लक्षात. देअरफॉर या ठिकाणी अँगल MRO is equal to therefore angle measure of angle MRO is equal to 30 degree. हे समजतंय का बघा सर. हे जी आहे ही 5 10च्या निम्मी आहे. म्हणजेच 5 ही हायपोटेन्यूसच्या निम्मी आहे. म्हणजेच 5 ही अपोजिट साइड ऑफ 30 झाली. हा राईट अँगल असल्यामुळे लक्षात घ्या. हा राईट अँगल असल्यामुळे त्यामुळे लक्षात घ्या हा अँगल 30 झाला. तसंच MRN लक्षात घ्या. आता हे जर 30 झाले लक्षात घ्या. आता सिमिलरली हे जसं 30 झालं सर तसं सिमिलरली हे 30 म्हणता येईल आपल्याला. ORN सिमिलरली लक्षात घ्या. सिमिलरलीला तसेच म्हणतात. जसं मेजर ऑफ अँगल MRO 30 झालं तसंच NRO 30 करता येते सर. कारण हे 5 आहे हे 10 आहे त्यामुळे 30च्या समोरची बाजू होऊ शकते. मेजर ऑफ अँगल लक्षात घ्या NRO. सिमिलरली measure of angle NRO is equal to 30 degree. सिमिलरली हे आपल्याला प्रूव्ह करता येईल लक्षात घ्या. तसेच मग आपल्याला त्यांनी विचारले मेजर ऑफ अँगल MRN किती. MRN मग हे 30 जर झालं हे जर 30 झालं तर MRN किती होईल 60 होईल लक्षात घ्या. देअरफॉर मेजर ऑफ अँगल MRN is equal to MRO measure of angle MRO plus measure of angle NRO. Therefore it is 30 plus 30. Therefore it is equal to 60 degree. हे त्याचं उत्तर सर. 3 लाईन्स. सो ही जी खूप आहे ते महत्वाचं आहे सर. हे इन ट्रायंगल OMR हे OMR मध्ये अँगल M 90 आहे सर.
मेजर ऑफ अँगल एम 90 आहे आणि हा 90 असल्यामुळं हा हायपोटेन्यूज झाला. मग 5 हे 10च्या निम्मा आहे, म्हणजे ओएम हे ओआरच्या निम्मा आहे. ओआर हायपोटेन्यूज आहे, म्हणजे ओएम ही अपोजिट साइड ऑफ 30 आहे. ओएम ही अपोजिट साइड ऑफ 30 आहे, म्हणून ही 30 झाली सर. बाय 30-60 कॉन्व्हर्स ऑफ बाय 30-60-90 थिअरम लक्षात घ्या. म्हणून मेजर ऑफ अँगल MRO 30 हे खूप महत्वाचं आहे सर लिखाण. हे जी लिहिण्याची स्टाईल आहे ती खूप महत्वाची आहे असं मला वाटतं, लक्षात घ्या. या पद्धतीनं आपण इथं आकडा 2चं उत्तर काढलं इथे, आणि इथे आपण लक्षात घ्या आकडा 3चं उत्तर काढण्याचा प्रयत्न केला सर. बाकी फर्स्टचं उत्तर इथे आहे सगळं. हे फर्स्टचं उत्तर. थ्री 3.1 मधलं तिसरं आहे सर, प्रूव्ह दॅट OR बायसेक्ट्स अँगल MRN. हा जो MRN आहे त्याचं OR बायसेक्ट करतो, म्हणजे दोन कोन समान दाखवायचे आहेत लक्षात घ्या. आणि तसंच MON ह्याचे हे दोन कोन समान दाखवायचे आहेत. कसं दाखवायचं तर आपण काय करूया, हे दोन ट्रँगल्स कॉन्ग्रुएंट दाखवायचा प्रयत्न करूया. त्यांना काय दाखवायचं आहे सर लक्षात घ्या, की हे दोन अँगल्स आणि हे दोन अँगल्स सेम दाखवायचे आहेत. हा MRN आहे, हा बायसेक्ट करतो, म्हणजे हे दोन सेम दाखवायचे आहेत. MON हा बायसेक्ट करायचा, म्हणजे हे दोन सेम दाखवायचे आहेत. म्हणजे ह्याला आपण वरतीला 1 नंबर ट्रँगल म्हणूया. म्हणजे हा ट्रँगल झाला लक्षात घ्या OMR हा ट्रँगल, आणि लक्षात घ्या दुसरा ट्रँगल जो आहे हा ट्रँगल लक्षात घ्या, हा दुसरा ट्रँगल हा ONR हा कॉन्ग्रुएंट दाखवू, एकरूप दाखवू. म्हणजे हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट होतील. कॉन्ग्रुएंट अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रँगल्स आर कॉन्ग्रुएंट असं म्हणता येईल. म्हणजे या ठिकाणी हे दोन दाखवता येईल, म्हणजे दोन ट्रँगल्स कॉन्ग्रुएंट दाखवा, विषय खलास. म्हणजे कसं होईल लक्षात घ्या, कुठल्यानुसार होईल तर मला असं वाटतं सर हा अँगल 90 आहे, हा अँगल 90 आहे, किंवा साईड साईड सुद्धा होईल सर. काय साईड सुद्धा होईल सर. SSS साईड, 3 साईड SSS. ह्या टँजंटला ही टँजंट आहे, ह्याला ही कॉमन साईड आहे, ही रेडियसला ही रेडियस आहे. फिनिश. बाय SSS होईल. किंवा हा 90 असल्यामुळे काय 90ची गरजच नाही, आपण घ्यायची सुद्धा गरज नाही आहे लक्षात घ्या. टँजंट दिलेला आहे त्यांनी, आणि थिअरम आपल्याला वापरता येईल की टँजंट्स ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉईंट आर कॉन्ग्रुएंट. त्यामुळे MR हे झालं. टँजंट्स ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉईंट हे दोन होतील. OR कॉन्ग्रुएंट टू OR कॉमन होईल. OM कॉन्ग्रुएंट टू ON रेडियस होईल. बाय SSS हे तिन्ही साइड्स नुसार कॉन्ग्रुएंट असल्यामुळे ट्रँगल कॉन्ग्रुएंट झाला. त्यामुळे दोन कमी आणि करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. फिनिश. की गरजच नाही लक्षात घ्या सर. म्हणजे असं म्हणता येईल सर आपल्याला, बघा इन हा रेड ट्रँगल घ्या, आणि इथे लक्षात घ्या अँश हा ब्लॅक ट्रँगल घ्या सर. हा ब्लॅक ट्रँगल घ्या, बरोबर आहे. इथं रेड ट्रँगलची बाजू आणि ब्लॅक ट्रँगलची बाजू घ्या सर, आणि मध्ये कॉन्ग्रुएंट दाखवा. बघा बरं इथे 3 साइड्स कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत, 3 साइड्स कॉन्ग्रुएंट दाखवायचे आहेत, आणि मग 2 ट्रँगल्स कॉन्ग्रुएंट होतील. त्यामुळं हा रेड ट्रँगल आणि हा लक्षात घ्या ब्लॅक ट्रँगल कॉन्ग्रुएंट होईल, बरोबर आहे ना. आणि ह्याला पहिल्याला रिझन काय सांगा सर, काय होईल रिझन याचं. पहिल्यांदा होताना लक्षात घ्या की पहिल्यांदा येताना त्याला म्हणता येईल सर रॅडी ऑफ द, लक्षात घ्या रॅडी ऑफ द सेम सर्कल, RADDI किंवा RADII, रॅडी ऑफ द सेम सर्कल, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, रॅडी ऑफ द सेम सर्कल हे झालं. OM कॉन्ग्रुएंट टू OR झालं. OR ही कॉमन साईड झाली सर, कॉमन साईड OR कॉन्ग्रुएंट टू OR. आणि लक्षात घ्या तिसरं काय येईल सांगा सर, टँजंट्स ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट. टँजंट्स त्याला थिअरम आहे सर, त्याला टँजंट सेगमेंट थिअरम म्हणतात सर. त्याला टँजंट सेगमेंट्स थिअरम, टँजंट सेगमेंट्स थिअरम असं म्हणतात सर त्याला. म्हणजे स्पर्शिका खंडाचे प्रमेय की एक्सटर्नल पॉइंट पासून काढलेले टँजंट्स हे कॉन्ग्रुएंट असतात, हे झालं. आणि मग ह्याला लक्षात घ्या SSS टेस्ट हे होईल सर. आणि मग नंतर काय येईल सांगा सर, 2 अँगल्स हे कॉन्ग्रुएंट होतील, बरोबर सर. हे 2 अँगल्स कॉन्ग्रुएंट, आणि ह्याला काय कारण सांगा सर, कॉन्ग्रुएंट
अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स, एकरूप त्रिकोणांचे संगत कोन असं येईल बघा सर. मग आता लिहायचा प्रयत्न करूया. बघा बरं, लाल ट्रायंगल कुठला आहे? OMR. ब्लॅक ट्रायंगल कुठला आहे बघा सर? ONR. बरोबर आहे सर. पहिल्यांदा रायडी ऑफ द सेम सर्कल, रेड मधली कुठली आहे सांगा? OM ही रेडियस आहे, ही OM ही रेडियस आहे. बरोबर आहे सर. ब्लॅकची कुठली रेडियस आहे? ही ON आहे सर, ON. OM इज इक्वल टू ON, रायडी ऑफ द सेम सर्कल, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या एकरूप असतात. पुन्हा रेड मधली OR, हे रेड मधली OR, ब्लॅक मधली OR ही कॉमन साइड. बरोबर आहे सर. पुन्हा या ठिकाणी टँजंट सेगमेंट थेरम, मग टँजंट्स ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट टू द सर्कल आर कॉन्ग्रुएंट, ह्याला टँजंट सेगमेंट थेरम म्हणतात. वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळास काढलेले स्पर्शिका खंड समान असतात, एकरूप असतात. टँजंट्स ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉइंट ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट, बाह्य बिंदूतून काढलेल्या ज्या स्पर्शिका आहेत त्या एकरूप असतात. ह्याला टँजंट सेगमेंट थेरम म्हणतात, स्पर्शिका खंडाचे प्रमेय असं म्हणतात. पहिलं नाव काय सांगा? MR कॉन्ग्रुएंट टू NR. लाल मधलं MR आणि लक्षात घ्या ब्लॅक मधलं NR हे कॉन्ग्रुएंट आहे. मग लक्षात घ्या, हे म्हणून हे हे ट्रायंगल्स SSS टेस्टनुसार, म्हणून ट्रायंगल OMR, देअरफॉर ट्रायंगल OMR आणि ब्लॅक मधला ट्रायंगल ONR हे कॉन्ग्रुएंट आहेत SSS टेस्ट. आता अख्खा ट्रायंगल जर कॉन्ग्रुएंट झाला असेल सर, अख्खा हा जर का ब्लॅक ट्रायंगल कात्रीनं कापला तर तो रेडवर फिट बसणार ना. मग रेडवर जर फिट बसला तर मला सांगा हे दोन अँगल्स हे फिट होणार की नाही? हा अँगल आणि मला सांगा हा अँगल, हे दोन अँगल सारखे होणार की नाही? होणार ना सर. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. म्हणजे लाल मधला हा MRO, अँगल MRO लाल मधला, आणि ब्लॅक मधला NRO, आणि ब्लॅक मधला अँगल NRO. बरोबर आहे सर. मग इथे कसा होईल? इकडला सर हा रेड मधला हा आणि हा ब्लॅक मधला हा दोन सेम होणार की नाही? करस्पॉन्डिंग अँगल्स. म्हणजे कसं होईल? रेड मधला अँगल MOR, अँगल MOR बघा बरं सर, अँगल MOR, आणि ब्लॅक मधला NOR, अँगल NOR. ह्याला काय कारण? करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स. हे दोन संगत कोन आहेत, एकरूप त्रिकोणाचे संगत कोन एकरूप असतात, एकरूप त्रिकोणाचे संगत कोन एकरूप असतात. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. मग ह्याच्यावरनं जर आपण बघितलं तर इथं आपल्याला म्हणता येईल देअरफॉर अँगल मेजर ऑफ अँगल MRO, मेजर ऑफ अँगल ह्याच्यावर मेजर ऑफ अँगल MRO इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल NRO, मेजर ऑफ अँगल NRO. ह्याच्यावरून लक्षात घ्या आपण हे बघतोय. देअरफॉर हे दोन सेम झाल्यामुळं OR बायसेक्ट्स MRN. हे OR जे आहे ते MRN ला बायसेक्ट्स करतं. देअरफॉर OR बायसेक्ट्स अँगल MRN, अँगल MRN. दुसरं सर ह्याच्यावरनं मेजर ऑफ अँगल MOR, मेजर ऑफ अँगल MOR इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल NOR, मेजर ऑफ अँगल NOR. मग लक्षात घ्या हा MOR आणि हा NOR सेम आहे, म्हणजेच लक्षात घ्या OR हा MON ला बायसेक्ट करतो. देअरफॉर OR बायसेक्ट्स म्हणजे दुभागणे अँगल MON, अँगल MON. म्हणजे OR हा अँगल MON ला दुभागतो. बायसेक्ट्स म्हणजे काय सांगा सर? दुभागणे. त्यामुळे हे तुमची दोन उत्तरं झाली. पहिलं त्यांनी OR बायसेक्ट्स अँगल MRN हे सिद्ध करा म्हणलं होतं, केलं. OR बायसेक्ट्स MON हे पण सिद्ध करा म्हणलं होतं, केलं. लक्षात घ्या या पद्धतीने. पाहिले बघा सर, मगाचंच आहे सगळं. बरोबर सर, सगळं हे प्रूफ, सगळे आकृती पण तीच आहे. काय एक्झाम्पल आहे बघा इथं 3.1 मधलं 4. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट्स हॅव्हिंग रेडियस 4.5 सेंटीमीटर.
की हे जे दोन रेडियस आहेत, ह्या रेडियस 4.5 सेंटीमीटर आहे सर, r इज इक्वल टू 4.5 आहे, बरोबर. तर त्यांनी सांगितलं की डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट्स काढा. मग हे दोन पॅरलल टँजंट्स आहेत, इथं मी म्हणतो लेट लाईन ए अँड लाईन बी, हे लाईन ए अँड लाईन बी आर required are parallel tangents. हे लक्षात घ्या, समांतर स्पर्शिका आहेत, ह्या दोन समांतर स्पर्शिका आहेत असं मान, बरोबर आहे सर. लक्षात, त्यांनी रेडियस तर दिलेली आहे, मग हे मानलेलं आहे आणि मग हे आपण हे काढलं, कन्स्ट्रक्शन केलं, बरोबर. हे कन्स्ट्रक्शन करूया. लक्षात घ्यायला काय म्हणूया सांगा सर. ड्रॉ, इथं मी म्हटलं सर ड्रॉ line C through O, line C through O, alright sir, and lines such that line C is parallel to line A, such that line C parallel to line A, ही लाईन C A ला पॅरलल असेल. मग हे पुढचं सगळं आहे सर. लाईन ए लाईन बी ला पॅरलल आहे, लाईन ए लाईन बी ला पॅरलल आहे, गिवन. लाईन ए लाईन सी ला पॅरलल आहे, लाईन ए लाईन सी ला पॅरलल आहे, कन्स्ट्रक्शन दिलेलं आहे सर. देअरफॉर लाईन बी पॅरलल टू लाईन सी, देअरफॉर लाईन बी ही लाईन सी ला पॅरलल आहे, बरोबर आहे सर, 1 आणि 2. मग अँगल ओपीटी इज इक्वल टू 90, हा 90 झाला. अँगल ओक्यूटी इज इक्वल टू 90, टँजंट थेरम, अँगल बिटवीन रेडियस अँड टँजंट इज 90. अँगल पीओएस इज इक्वल टू 90, हा पीओएस हा 90 झाला. अँगल लक्षात घ्या क्यूओएस हा 90 झाला, लक्षात घ्या, हा 90 हा 90 झाला. का तर इंटेरियर अँगल्स प्रॉपर्टी ऑफ पॅरलल लाईन्स, हे जे इंटेरियर अँगल्स आहेत हे 90 असेल तर हे 90, दोघांची बेरीज 180, हे 90 असेल तर हे 90, दोघांची बेरीज 180. तर हा 90 झाला, हा 90 झाला असं लक्षात घ्या. ओपी अँड ओक्यू आर अपोजिट रेज, ओक्यू इकडल्या साईडला आहे, ओक्यू इकडल्या साईडला आहे, अपोजिट रेज आहेत. त्यामुळे पीओ क्यू आर लिनियर, हे एका रेषेत आहेत. देअरफॉर पी क्यू इज इक्वल टू 2r, पी क्यू इज आर प्लस आर, किती आले सांगा सर, 2r. मग व्हॉट इज द आर, आर इज इक्वल टू 4.5. देअरफॉर पी क्यू इज इक्वल टू, त्यांनी सांगितलं काढायचे, लक्षात घ्या, बरोबर आहे ना. डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स पी क्यू आहे सर. देअरफॉर इट इज इक्वल टू 2 into 4.5, देअरफॉर इट इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. PQ is equal to 9 centimeter and PQ is a perpendicular distance between two parallel lines. Here PQ, last, PQ is perpendicular distance. PQ is perpendicular distance. PQ is perpendicular distance between two parallel tangents. Between two parallel tangents. बिटवीन टू पॅरलल टँजंट्स, ह्या समांतर स्पर्शिकेमधील जे लंबांतर आहे ते PQ आहे. आणि PQ किती आहे सांगा सर, 9 सेंटीमीटर. देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट्स, देअरफॉर द डिस्टन्स, देअरफॉर परपेंडिक्युलर डिस्टन्स, ऑब्वियसली द डिस्टन्स बिटवीन, डिस्टन्स मीन्स परपेंडिक्युलर डिस्टन्स, अंतर म्हणजे लंब अंतर. द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स, the distance between two parallel tangents, the distance between two parallel tangents is equal to is 9 centimeter. किती आहे सांगा सर, 9 सेंटीमीटर आहे, कारण PQ इज इक्वल टू परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे 9 सेंट. दिस इज अवर आन्सर. त्यांनी म्हटलं होतं डिस्टन्स काढा, काढलं सर, हे आपलं उत्तर. सगळं मगाचंच आहे सर, बरोबर सर, हे मगाचंच सगळं वापरलेलं आहे आणि या ठिकाणी मगाशी आपण प्रूव्ह केलेलं होतं तेच आपण वापरून या ठिकाणी केले, लक्षात घ्या सर, बरोबर आहे ना. तर या पद्धतीने एकदम सोपं आहे. PQ हे डायमीटर होते, PQ इज इक्वल टू 2r, 2 into 4.5 इज 9 सेंटीमीटर. हे बघून घ्या सर, सेम एक्झाम्पल आहे, आपण या ठिकाणी त्याचाच मगाच्याच एक्झाम्पलचा वापर या ठिकाणी केलेला आहे, लक्षात.